नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, हा व्हिडिओ आहे सकाळी सकाळी लवकरच काढलेला आहे. देवपूजा वगैरे अशी छानपैकी झालेले आणि माझा आहे उपवास. म्हणजे सकाळ सकाळी पण एवढ्या लवकर नाही, पण सकाळी डब्बा वगैरे बनवून दिलेलेच आहेत. तर इथं आईस्क्रीमवाला आला आहे, छानपैकी आईस्क्रीम असतं त्यांच्याजवळ. तर आम्ही रोज घेत असतो दुपारी. इथं आईस्क्रीम वगैरे घेतलेलं आहे, छानपैकी खाल्लं आम्ही निवांत. आणि जरा उन्हाचं जरा असं गार काहीतरी खाल्लं ना, मनाला असं जरा छान वाटतं. तर आम्ही म्हणजे 4 माणसाचं 4 आईस्क्रीम घेतली होती, तर आम्ही खाल्ली सगळ्यांनी. आणि नंतर उपवास असल्यामुळं का नाही, खिचडी बनवण्यासाठी इथे शेंगदाणे पण भाजून घेतले. आणि आता काय होतं, भरपूर असे उपवास असतात ना, त्यामुळे खिचडी खायलाच नाही. खिचडी म्हणजे भगर, आमच्याकडे भगर पण म्हणतात, खिचडी पण म्हणतात. तर खिचडी खाण्यासाठी असं जर निव्वळ जर थोडंसं कुडं टाकून जर केली ना, तर ती अजिबात चांगली लागत नाही. त्याबरोबर जरा थोडंसं मी काय केलं, बटाटा शिजवून टाकलेला आहे, म्हणजे जरा टेस्ट येते आपल्या भगरीला वगैरे, खिचडीला. तर छानपैकी अशी भगर बनवून घेतली. आणि आता 2-3 दिवस झालं कुरड्या केल्या ना, त्या पण अशा उन्हात टाकलेल्या आहेत. आता बऱ्यापैकी वाळलेत, पण अजून काय एवढा खास वाळलेला नाहीत. आणि इथं कांदा पण चांगला आता वाळलेला आहे आपला. तर बघू शकता, अशा पांढरा शुभ्र अशा आपल्या कुरड्या झालेल्या आहेत. आणि आता थोड्या वल्ल्याच आहेत, त्यामुळं चांगल्या 7-8 दिवस त्याला वाळवायला लागतात, तरच त्या चांगल्या वाळतात. तरी त्या चांगल्या पसरून मस्तपैकी असं झिरझिरीत वडणी त्यावर टाकलेलं आहे. कारण इथं रस्ता जवळ असल्यामुळे नाही, धुळा वगैरे खूप उडतो. त्यामुळे कुठलाही पदार्थ बनवायला लागले ना, त्यावर झाकूनच मगच आम्हाला वाळवावं लागतं. त्यामुळे लवकर ते वाळत नाही. तर असं छानपैकी झाकलेलं आहे त्याच्यावरती. आणि ऊन बघू शकता किती कडक असं पडलेलं आहे. पण ऊन कसं एक ठिकाणी राहत नाही ना, म्हणजे अशी सावली मागं पुढे इकडे तिकडे होत असते. त्यामुळं काय होतं, सारखं जागा बदलून त्याला ठेवावं लागतं आणि वाळवावं लागतं. तर आपला इथे चटणी बनवण्यासाठी मी आता 8 दिवस झाला कांदा चिरला होता. रोज थोडा वाळवून असा आपला छानपैकी आता कांदा पण चांगला वाळलेला आहे. आणि भाजी आणलेली होती, ती पण तशीच पिशवी होती. म्हटलं चला आता वर काढून व्यवस्थित ठेवावी, वाटाण्याच्या शेंगा वगैरे सोलून ठेवाव्यात. तर एकदम वांगी एकदम ताजी फ्रेश वांगी आणलेली होती. म्हटलं आता भरलेलं वांगं पण छानपैकी बनवायचं आहे. आणि आता वैभव लक्ष्मीचं व्रत आहे, त्यामुळे आपल्याला संध्याकाळी पुस्तक वगैरे वाचून घ्यायचं आहे, पूजन वगैरे करायचं आहे. चहा वगैरे त्याच्या पहिलं आपणाला बनवून पण घ्यायचं आहे. आणि आता उन्हाळी कामाला पण सुरुवात झालेली आहे मैत्रिणींनो. आणि जर कुणाला घरगुती पापड जर पाहिजे असतील तर नक्कीच ऑर्डर करा. तुम्हाला नंबर पण दिला जाईल. त्या नंबरवर जरी तुम्ही म्हणजे हे केलं तरी तुम्हाला पापड पाहिजे असले तर तुम्हाला पाठवले जातील घरपोच, जिथं आजच्याला तिथं. तरी तुम्ही शाबू थोडेच पाण्यात टाकले, जास्त शाबू काय भिजवले नाहीत, कारण बटाटा जास्त शिजवलेला होता. आणि इथं घरापुढं आमच्या लांबड्याच पिल्लू निघलोत बघा, साप. तर पोरांनी भरपूर बघितलं, पण ते काय सापडलंच नाही. असं कुठं जाऊन बसलं काय माहिती अडचणीत. तर इथं अशी खिचडी बनवून घेते छानपैकी. आणि भरपूर कूट वगैरे घालून केले ना, असं छान लागते. आणि आदलून बदलून जरा कधी तर वरी, कधी तर खिचडी असली ना, मग बरं वाटतं. मी काय करते, वरी पण कधी तर करते. तर इथं सगळ्या दोघा-तिघांना पण थोडे दिलेले आहे, कारण मुलांना पण भगर आवडते, त्यामुळे त्यांना पण थोडे दिलेले. आणि पांड्या बघू शकता कसा झोपला आहे छानपैकी. प्राण्यांना कसं जीव लावल तसं असतात. आपण जिथे बसेल तिथे बसणार, जे काय खायला घाललं तिथं खाणार. आणि हळदी लेपन पण केलेलं आहे, जरा उशिराच केलं हळदी लेपन, कारण सकाळी सगळी गडबड असते, सकाळी काही केलेलंच नव्हतं. त्यामुळं आता हळदी लेपन वगैरे असं केलं, रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि आमच्यात असे 2-3 मांजरं आहेत बरं का. आणि त्या अमृतानं आता चहा पण ठेवलेला आहे. मस्तपैकी आता चहा घ्यायचा आणि पूजा मांडून आपल्याला कथा वाचून घ्यायची. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आमचा कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगत जावा. आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करत जावा. आणि जर आमचं काही चुकत असले तर कोण ताई दादा बघत असतील, त्यांनी आम्हाला नक्कीच सांगावं चुकी झालेली. आणि बघतात, लाईक करतात, कमेंट करतात, तर त्यांना मनापासून आभारी आणि धन्यवाद त्यांना पण, की आमचा व्हिडिओ बघतात, लाईक करतात. आणि काय आमचं चुकलेलं वगैरे असलं तर ते पण सांगतात. आपली माणसं जवळची असल्यासारखं आम्हाला पण वाटतात. मग
तर अमृतानं आता पुस्तक कथा वाचायला चालू केलेलं आहे बघा. आता वैभव लक्ष्मीचा आमचा सातवा शुक्रवार आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.